नमस्कार मित्रांनो, देवो के देव महादेव असं आपण ज्यांना म्हणतो, तुम्हाला माहिती आहे त्यांची निर्मिती कशा पद्धतीने झाली. जर आपण ह्या घटनेकडे बघायला गेलं तर हिचं वर्णन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे. पण आपण शिवपुराणानुसार बघायला गेलं तर त्यात असं सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये वादविवाद चालू होते की आपल्या दोघांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे, त्याच वेळेला तिथे अत्यंत तेजस्वी असा अग्निस्तंभाची एक निर्मिती झाली. तेव्हा ब्रह्मा आणि विष्णू ह्या दोघांनीही त्या अग्निस्तंभाचा अंत आणि प्रारंभ बघायचं ठरवलं. त्यावेळेला विष्णू यांनी वराहाचं रूप घेतला आणि ते त्या स्तंभाच्या मुळापर्यंत जायला निघाले. त्याच वेळेला ब्रह्मा यांनी हंसाचं रूप घेतलं आणि ते त्या स्तंभाच्या आरंभाकडे निघाले. दोघांनीही खूप प्रयत्न केले, पण दोघांनाही त्याचा अंत आणि आरंभ कोणालाही तिथे सापडला नाही. त्याच वेळेला त्या तेजस्वी अशा अग्निस्तंभातून एक ज्योती प्रकट झाली आणि ती ज्योतिष म्हणजे साक्षात महादेव होते. जर आपण शिवपुराणानुसार बघायला गेलं तर ब्रह्मा यांनी सृष्टीची निर्मिती केली आहे. विष्णू त्यांनी सृष्टीचे पालन करता असं म्हटलं जातं. तर महादेव म्हणजे शिव यांना सृष्टीची पुनरावृत्ती करणारे असे तत्व देखील म्हटलं जातं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमचं याच्या व्यतिरिक्त काही दुसरं मत असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा.